नमस्कार. मी प्राध्यापक विजय नवले. लोकशाही जागर मंचच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यापूर्वी सर्वांना मनपूर्वक नमस्कार या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व 10वी आणि 12वीच्या त्यासोबत पदवीच्या आणि त्याही पलीकडे जाऊन शिक्षण करू इच्छिणाऱ्या किंवा करिअर ज्यांचं आता त्यांना करायचं आहे अशा सर्वच वयोगटातील सर्वच तरुणांसाठी आणि युवकांसाठी मी आज तुमच्याशी कोरोनानंतरचं शिक्षण व्यवस्था आणि कोरोनानंतरची करिअरमध्ये होणारी थोडीशी उलथापालथ या विषयावरती व्याख्यान देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुमच्यासमोर आलो आहे. आणि म्हणून हे सगळं ऐकणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांना मनपूर्वक शुभेच्छा देखील देतो. तत्पूर्वी मी लोकशाही जागर मंच या माध्यमातून काम करणाऱ्या आणि लोकशाहीची मूल्य ही खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी काम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कोरोनाने सगळं विश्वच बदलून टाकले. कालाय तस्मै नमः या उक्तीप्रमाणे हा काळ इतका अनाकलनीय पद्धतीने आपल्यासमोर सगळ्यांसमोर आला आहे की फक्त पुणे मुंबई नाही, फक्त महाराष्ट्र नाही, फक्त भारत देश नाही, तर सगळ्या जगामध्ये एकाच वेळेस व्यापून टाकणारा हा एक आजार येतो काय आणि तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना एक प्रकारे गिळंकृत करतो की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि निश्चितपणे गेल्या 2 महिने आपण हे सगळेजण भारतामध्ये पाहतोय आणि गेले 4-5 महिने जगामधल्या विविध भागांमध्ये या सगळ्या गोष्टींमुळे मानव जात ही संपूर्णपणे एक प्रकारे अडचणीत सापडली आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग या कोरोनामध्ये जे वेगळं जे अनुभवलेलं जग आपण आत्ता पाहतोय की याच्यामध्ये आपण सगळेजण घरी बसलोय, याच्यामध्ये आपण सगळेजण वेगळ्या पद्धतीने जीवन जगतोय, आपण बाहेर पडत नाहीये, सगळी अर्थव्यवस्था एक प्रकारे ठप्प झालेली आहे. आणि अशा पद्धतीने ठप्प झालेल्या या रचनेतून आपण जात असताना हे कुणाला माहीत नव्हतं. खरं तर 2 तास सुद्धा आपण घरात बसत नसतो अशाही परिस्थितीमध्ये, किंवा लहान मुलं जी आहेत ती सुद्धा सतत बाहेर खेळायला जात असतात. तीही मुलं 2 महिने झालं घरामध्ये बसून आहेत. एक प्रकारे ह्या बदललेल्या कोरोनाच्या या आक्रमणामुळे संक्रमणामुळे आपण ज्या एका विशिष्ट पद्धतीने जगतोय हे पाहता आगामी काळामध्ये कोरोनानंतर काय बदल होतील आणि जगामध्ये हे होणारे बदल शिक्षण व्यवस्थेवरती काय परिणाम करतील, आमच्या तुमच्या करिअरमध्ये कशा पद्धतीने बदलाव आणतील आणि ह्या झालेल्या बदलांसाठी आम्ही पुरून उरू का, आम्ही याला एक प्रकारे आता शारीरिकदृष्ट्या एक वैद्यकीय टर्म्समध्ये जर म्हटलं तर शरीराच्या संपूर्ण रचनेच्या दृष्टीने एक आरोग्य हेल्थ या सगळ्यांच्या विचारांनी आपण सगळे ग्रासलेले असताना, मानसिकदृष्ट्या आपण खचलेलो असताना, कधी कोरोना संपल माहीत नाहीये, कोरोना किती काळ चालेल हे माहीत नाहीये. आणि या परिस्थितीमध्ये 10वी 12वी पदवी आणि युवक जे आहेत, नोकरी करणारे असतील, शिक्षण करणारे असतील, या सगळ्यांच्या पुढे ही एक समस्या निर्माण झाली आहे की पुढे काय असेल. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाचायला मिळतंय, आपण पाहतोय, अनुभवतोय की सगळ्या आता शाळा तर ठप्प झाल्यात, कॉलेजेस ठप्प झालीत, नोकरी व्यवसाय थांबलेत. पण इथून पुढे कोणत्या कोणत्या क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात असे बदल होतील की जे कदाचित लॉंग टर्म राहतील. जसं की IT सेक्टरवाले आता वर्क फ्रॉम होम करतायत, त्याला ते सरावलेत देखील. काही व्यवसाय तर बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत. काही नवीन व्यवसाय येतील का. आणि ह्या सगळ्याला पुरून उरताना राष्ट्र पातळीला आणि जागतिक स्तरावरती कशा पद्धतीने आम्हाला आमच्या करिअरचा निर्णय घ्यायचा आहे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून लोकशाही जागर मंचाने हा एक छान विषय निवडलाय की आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी थोडीशी एक चर्चा व्हायला हवी. त्यांनी गेल्या 4-5-6 दिवसामध्ये काही प्रश्नसुद्धा जमा केलेत आणि राज्यभरातल्या अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे. आणि इन जनरल करिअरबद्दल सुद्धा एकूण एक भूमिका आपल्याला जी घ्यायची असते, कारण आपण
सातत्याने करिअरकडे जात असतो. करिअर हा फक्त एक कोर्स निवडीचा विषय नाहीये, तो आयुष्य जगण्याचा मार्ग आहे. आणि तो एक प्रकारे सुंदर जीवन करत असताना माझ्या अंगातली सगळीच्या सगळी कौशल्य किंवा जे कलागुण आहेत, माझी जी वैशिष्ट्ये आहेत, या वैशिष्ट्यांनी मला समाजासाठी काही करता येऊ शकेल का, हा एक मोठा निर्णय असतो. माझ्या एकाच्या कुणाच्या तरी कामामुळं देशासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी, मानवजातीसाठी काहीतरी कार्य घडणार असतं. आणि असं योगदान देणारी माणसं, अशी भारावून गेलेली माणसं विविध क्षेत्रामध्ये तयार व्हावीत. याला तर करिअर असं नाव आहे. ते करिअर हे केवळ कोर्सची निवड किंवा एखाद्याची नोकरी कशी लागेल एवढं पाहणं, याला करिअर म्हणता येणार नाही. त्यामुळे त्या अर्थाने मोठ्या व्यापक दृष्टीने विचार करत असताना तो एक विचार आणि कोरोनाची त्याला असलेली पार्श्वभूमी, मला असं वाटतं की कधी कधी बोलत असताना की अरे तुम्हाला पण यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरं तर माहिती आहेत. मी वेगळं कधी कधी सांगतोय का काय, का ते आपल्या सगळ्यांचेच विचार एक प्रकारे आता समान स्तरावर चालू आहेत. कायच समान स्तरावर चालू आहेत. आपल्या सगळ्यांना एक जाणवलं, गेल्या महिन्या 2 महिन्यामध्ये जाणवलं की सगळ्याच्या सगळ्या कार्यक्षेत्रातली माणसं घरी असताना सुद्धा मेडिकल क्षेत्रातले जे काही तज्ज्ञ आहेत, म्हणजे सगळे डॉक्टर्स, त्यामध्ये काम करणाऱ्या नर्सेस, त्यांना असिस्ट करणारे मेडिकल क्षेत्रामधली, आयुषमधली ही सगळी यंत्रणा, हॉस्पिटल्समध्ये काम करणारे लोक, फार्मसीसारखं क्षेत्र असेल यामध्ये काम करणारे लोक, या मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आता त्यांना काम होतं की माणसांना जगवायचे, जास्तीत जास्त लोकांना याच्यातून वाचवायचे आणि ज्यांना ज्यांना याचा संसर्ग झालाय त्यांना याच्यातून बाहेर काढायचंय, मृत्यूचा दर कमी करायचा आहे. हे त्यांच्या पुढचं आव्हान होतं. ती माणसं आपलं काम करताना दिसली, पोलीस यंत्रणा काम करताना दिसली आणि सगळ्या इमर्जन्सी सेवा काम करताना दिसल्या. मला करिअर मार्गदर्शक म्हणून त्यावेळेस असं वाटत गेलं की खरं तर माणसासाठी सर्वोत्तम असलेल्या आणि सर्वात जास्त गरजेच्या असलेल्या कोणत्या सेवा आहेत हे आता दुसऱ्या कुणी सांगायची गरज राहिली नाही. मेडिकल क्षेत्र झालं, पोलीस क्षेत्र झालं, इमर्जन्सी सेवा झाल्या, सरकारी रचनेमध्ये काम करणाऱ्या विविध प्रकारच्या सगळ्या शासकीय विभागांच्या रचना झाल्या आणि त्यासोबत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या, खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या NGOs किंवा सामाजिक संघटना, ही सगळी माणसं या कालखंडामध्ये काम करताना दिसत आहेत. तुम्हा आम्हाला बाकीच्या गोष्टी तशा दुय्यम वाटत गेल्या. मलाही कधी कधी आश्चर्य वाटत होतं की शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करतोय, परंतु आम्हाला सांगितलं की तुम्ही आता सप्टेंबरपर्यंत गप्प बसा, काही हरकत नाही, तुमच्या वाचून काही अडत नाही. म्हणजे तात्पुरत्या अर्थाने जर आपण पाहिलं तर अत्यंत संवेदनशील सेवा ह्या कोणत्या, आणि तसं म्हटलं तर समाजाला वेगळ्या अर्थाने नंतर उपयोगाला येतील, परंतु आत्ता तशा उपयोगाच्या नाहीत, अशी आपण करिअरमधली एक विभागणी त्यावेळेस करू शकलो. महत्त्वाच्या सेवा कोणत्या? निश्चितपणे 10वी 12वीतला विद्यार्थी, एखादा त्याच्या अलीकडचा विद्यार्थी असा विचार करू शकतो की मी सुद्धा डॉक्टर होणार आणि डॉक्टर झाल्यानंतर कोरोनासारखा आत्ताचा आजार किंवा त्यानंतर एखादा आजार आला किंवा कोणत्याही कारणाने माणूस जर आजारी पडला तर त्याला मी बरा करू शकण्यासाठी काही काम करू शकेल का, अशी एक मोटिवेशनल प्रेरणा सुद्धा काही विद्यार्थ्यांनी आता स्वीकारली असणार आहे, घेतलेली असणार आहे. त्यांच्या लक्षात आलं असणार आहे की डॉक्टर का बनायचं? ॲम्ब्युलन्समधनं आलेला पेशंट तुमच्या उपचारांमुळं चालत चालत घरी जायला पाहिजे आणि घरी गेल्यानंतर त्या पेशंटच्या नातेवाईकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू उभे राहिले पाहिजेत, यासाठी डॉक्टर हे काम करत असतो. मला डॉक्टर व्हायचंय असं वाटणाऱ्यांची संख्या कदाचित वाढली असेल आणि काही जण असेही म्हटले असतील, नको रे बाबा, संसर्गजन्य आजारामध्ये त्या पेशंटमुळं मला जर आजार झाला तर मला असं वाटते की ही स्क्रीनिंग ही सुद्धा महत्त्वाची होती. पोलीस क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, IPS होऊन काहीतरी अधिकार व्हायचा असेल, लाल दिव्याची गाडी पाहिजे असेल, सरकारी सेवेत जायचं असेल, असं वाटणारे अनेक जण असतात. परंतु बऱ्याच जणांना आता सरकारी सेवा म्हणजे काय असतं, त्याचा खऱ्या अर्थाने उपयोग काय असतो, गरिबाची झोपडी जाळणारा अधिकारी व्हायचंय का गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी व्हायचंय, हे आता समाजातल्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना कळलंय. नव्हे ते संस्करण, एक प्रकारचे संस्कार हे या विद्यार्थ्यांवर झाले असतील की मी कोण होणार, मी काय सेवा देणार समाजाला. कारण करिअरच्या आम्ही ज्या छोट्या व्याख्या केल्यात त्यापैकी ही एक व्याख्या आहे की करिअरमधून मला काय मिळणार यापेक्षा मी करिअर क्षेत्राला काय देणार. कोरोनाच्या निमित्ताने आपल्या सर्व 10वी 12वीतल्या शाळेत शिकणाऱ्या आणि तसं म्हणलं तर सगळ्याच युवा वर्गाला कोणत्या सेवा महत्त्वाच्या आहेत ह्या कळल्यात. मेडिकल क्षेत्रामधल्या लोकांचं कार्य मोठं आहे. त्यासोबत तुम्ही आम्ही ज्याची वाट पाहतोय ते म्हणजे लस आणि औषध. फार्मसीसारखं क्षेत्र
आत्तापर्यंत ते महत्त्वाचं होतंच, पण इथून पुढच्या काळामध्ये सगळी मानवजात आता घाबरलेली असताना आत्ता कोरोना आला हो, भविष्यामध्ये अजून कोणी मोठा आजार आला, पूर्वी एबोला येऊन गेला, स्वाईन फ्लू येऊन गेला, अजून प्रकारचे अनेक आजार येऊन गेलेत. या आजारांवरती पुरून उरायचं असेल आणि तुमचं आमचं आयुष्य सुंदर आणि सुखी ठेवायचं असेल, स्वच्छंदी ठेवायचं असेल, जे आता पक्षी ज्या पद्धतीने उडतायत आणि आपण मात्र घरी बसलेलो आहे, आज जर आपल्याला असं वाटतं की तसं काही करायचं असेल तर फार्मसीमध्ये, औषध निर्माण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाची गरज ही इथून पुढच्या काळामध्ये अधोरेखित झालेली असणार आहे. आज आपण बोलतोय, बघा ना, फेसबुकला किंवा इकडे तिकडे बातम्या येतात की लस शोधली वगैरे. आता लोक त्यालाही वैतागलेत की खरोखरची द्या. पण खरोखरची आता जी लस कोणी जो काही निर्माण करेल, ती संस्था असेल, ती कंपनी असेल, किंवा तो व्यक्ती असेल, तो संशोधक असेल, मला तुम्ही सांगा, अख्खं जग त्याला सॅल्यूट करणार आहे. जो व्यक्ती कोरोनासाठी लस निर्माण करेल त्याला अख्खं जग सॅल्यूट करणार आहे. करिअर म्हणजे दुसरं तिसरं काय? तर अशा पद्धतीच्या आजारांवरती औषध निर्माण करणारे आम्ही आमच्यातनं तयार होऊ शकतो का असं म्हणणारे इथून पुढच्या काळामध्ये जरा जास्त संख्येने लागणार आहेत. लस जशी लागेल तशी औषधं पण लागतील, आणि औषधं लागतील यामुळे कदाचित मग ते नुसतं शास्त्र नाही आहे, मग केमिस्ट्री विषयाच्या अनुषंगाने असलेला अभ्यास असेल, त्याला लागलेलं तंत्रज्ञान असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्याला पूरक असतात. नुसता डॉक्टर काम करत नसतो. डॉक्टरला काम करत असताना ऑपरेशन थिएटरमध्ये टेक्नॉलॉजी असते, तिथे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर सुद्धा त्याच्या इक्विपमेंट्सची मदत डॉक्टर्सला करत असतो, आणि सॉफ्टवेअरचं तंत्रज्ञान सुद्धा वापरलं जात असतं. आणि म्हणून मेडिकल क्षेत्राला पूरक अशा पद्धतीने कदाचित आगामी काळामध्ये जागा वाढतील का, हॉस्पिटल्सच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकेल का, या 100% विचाराधीन गोष्टी ह्या सरकार दरबारी देशस्तरावरतीच नाही तर जागतिक स्तरावरती असल्यामुळे आगामी काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये, फार्मसी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करिअरच्या संधी आणि क्वांटिटीच्या भाषेमध्ये लोकांची रिक्वायरमेंट राहिली. मला वाटतं वेगळं सांगायची गरज नाही, आपण सगळेजण जाणताच. मधल्या काही वर्षांमध्ये थोडासा डाऊन चाललेला एक करिअरचा विषय कोरोनानंतर खूप महत्त्वाचा होऊ शकेल, तो म्हणजे बायोटेक्नॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी. जे व्हायरस, बॅक्टेरिया, अल्गी, फंजाय हे सगळे जे काही छोटे छोटे जीवजंतू आहेत किंवा वनस्पती किंवा प्राणी आहेत, यातले काही जे त्रासदायक आहेत, कोरोना हा आपल्यासाठी खूप त्रासदायक ठरला आहे. मला असं वाटतं मायक्रोबायोलॉजीमधल्या शिक्षणानंतर संशोधन क्षेत्रामध्ये जी मंडळी असं काम करतील की कोरोनासारखं संकट आधी येण्यापासूनच थोपवलं जाईल, यासाठी आम्ही काम करू आणि तशा पद्धतीने काही संशोधन करू. आगामी काळामध्ये अशा संशोधकांसाठी कायमच दारं उघड. कोरोनानंतरच्या या सगळ्या विश्वामध्ये अजून एक बदल आता सगळ्यांनी ऑब्झर्व केलाय, तो म्हणजे कंपनीत जाऊन किंवा कार्यक्षेत्रामध्ये जाऊन काम करण्यापेक्षा आम्ही आता वर्क फ्रॉम होम करू. आणि वर्क फ्रॉम होम करण्यासाठी जी काही सॉफ्टवेअर, तंत्रप्रणाली, संगणक प्रणाली असणार आहे, त्या संगणक प्रणालीचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मायाजाल, नेटवर्क हे तयार होताना दिसतंय. म्हणजे IT कंपन्यांनी तर पूर्वी ते 10-15% लोक त्यांचे घरी बसून काम करत होते, परंतु त्याला फार रिस्पेक्ट दिला जात नव्हता. आता असं झालंय की जो घरी बसून काम करेल त्या लोकांना जास्त रिस्पेक्ट दिला जातोय, आणि ती संख्या वाढवण्याचं अनेक IT कंपन्यांनी सांगितलंय. एव्हाना काही कंपनीज ह्या जवळजवळ 80% त्यांची मॅनपॉवर ही घरनं काम करण्यासाठी वापरतील. एज्युकेशन क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये काय झालंय तर बहुतांशी शाळा आणि कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस सुद्धा, त्यामध्ये त्यांनी ऑनलाईन पद्धतीने लेक्चर्स घेण्याची व्यवस्था निर्माण केली. प्रॅक्टिकल सुद्धा घेतले जातात, आणि बऱ्याच जणांनी, शासनाने जरी परीक्षा घेणार नाही असं सांगितलं तरी सुद्धा बऱ्याच महाविद्यालयांनी सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली वापरून या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा सुद्धा घेण्याचं काम पूर्ण केलंय. म्हणजे आगामी काळामध्ये जसे डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट आपल्याला हवे आहेत, त्याच पद्धतीने आगामी काळामध्ये इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे सॉफ्टवेअर प्रणाली तयार करणारे लोक आहेत, ज्या पद्धतीने आता मी फेसबुक लाईव्हद्वारे तुमच्याशी बोलतोय, अजून काही सॉफ्टवेअर्स आता मार्केटमध्ये आली, ही सगळीच्या सगळी सॉफ्टवेअर्स मोठ्या प्रमाणात त्यांची संख्या वाढेल. इथून पुढच्या काळामध्ये मीटिंगसाठी कुणी दुसऱ्या गावाला जाण्याची गरज पडणार नाही. याचा अर्थातच ट्रॅव्हलिंग आणि टुरिंग ह्या इंडस्ट्रीवरती काही प्रमाणात परिणाम होईल, परंतु आम्ही घरी बसून काम करू, ऑनलाईन काम करू, आणि यासाठीची जी तंत्रप्रणाली उपलब्ध होईल ती सगळी तंत्रप्रणाली निर्माण करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने करिअरच्या काही विविध शाखा ह्या निर्माण होतील, आणि त्याही शाखांमधला करिअरचा जो स्कोप आहे तो स्कोप वाढणार आहे. गंमत म्हणजे अमेरिका किंवा चीन किंवा रशिया किंवा अशा देशांचं जे आकर्षण आपल्या मंडळींना होतं, कारण करिअरचा तो अविभाज्य भाग आहे,
की मला फॉरेनला जाऊन शिकायचंय असं म्हणणाऱ्यांची संख्या गेल्या 5-10 वर्षात वाढली होती. यामध्ये आता जर कुणाला जर प्रश्न हा विचारला, आपण ह्या 2 महिन्यात जर प्रश्न विचारला, तर याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर मी इथं बसून शिकेन, मला कुठल्याही देशात जाऊन शिकायचं नाही, याचं उत्तर असं यायला लागेल. फक्त मला एक सुरुवातीलाच या लोकशाही जागर मंचच्या ह्या आजच्या कार्यक्रमात एक नमूद करायचंय. कोरोना समजा 3 टप्प्यात आपण समजलं की कोरोना आता लगेचच काहीतरी एक मॅजिक काहीतरी झालं आणि येणाऱ्या महिन्याभरामध्ये समजा निघून गेला आणि कोरोना हा नष्टच झाला, म्हणजे आपण एक इमॅजिन करतोय, आणि आगामी काळामध्ये कोरोनासारखा आजार पण येणार नसेल, तर आधीचं सगळं जे चाललंय तसंच बऱ्यापैकी चालू राहील. शक्यता नंबर 1. शक्यता नंबर 2, कोरोना समजा अजून वाढत वाढत गेला आणि 5-6 महिन्यापर्यंत टिकला आणि त्याच्यानंतर काही अंशतः काही वर्ष 2 वर्ष त्याचे एक परिणाम जाणवत राहिले, तर निश्चितपणे काही एक मॉडरेट पद्धतीचे परिणाम हे शिक्षण व्यवस्थेवरती, करिअर्सवरती, लोकांच्या प्रोफेशन्सवरती परिणाम करणारे ठरतील. तिसरी एक शक्यता म्हणजे कोरोनाने समजा काही लोक भीती घालतात, ते जर खरं झालं की कोरोना अनेक वर्ष चालणारा आजार आणि इथून पुढच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा अत्यंत महत्त्वाचा अविभाज्य भाग बनणार, असंच जर बनून राहिलं तर मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडतील. शक्यता नंबर 1 जर असेल तर मी आत्ता तुमच्याशी जे बोलतोय ते करिअरच्या अनुषंगाने असलेलं एक फक्त ॲडिशनल नॉलेज एवढंच म्हणूयात किंवा काही शक्यता आहेत. नंबर 2ची जर गोष्ट घडली तर त्याचे परिणाम हे करिअर आणि विविध प्रोफेशन्सवरती 1-2 वर्ष पडतील असं त्याचा अर्थ होतो. परंतु कोरोना जर कायमस्वरूपी टिकणार असेल ही शक्यता क्वचित अवघड आहे, कारण इतका काळ टिकेल अशी परिस्थिती राहणार नाही, काहीतरी उपाययोजना निघणारच आहे. त्या केसमध्ये मात्र लार्जर स्केल चेंजेस यामध्ये घडतील. म्हणजे जसं फिल्म इंडस्ट्रीची मंडळी जी आहेत ही तुमच्या फिल्म थिएटर्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा लोकांनी आणि मग त्याच्यावरती त्यांनी पैसे कमवायचे. गेल्या 2 महिन्यात आणि आगामी कदाचित 5-6 महिने ही इंडस्ट्री पूर्ण ठप्प राहिलेली आहे, राहणार आहे. लॉंग टर्म जर दृष्टीने जर परिणाम झाला असेल तर हे सगळेच्या सगळे मंडळी, फिल्म लाईन ही अख्खीच्या अख्खी लाईन ही ऑनलाईन आता ती वाढायला लागलेली प्रमाण, टेलिव्हिजनच्या माध्यमातून हे सगळं प्रमाण वाढेल आणि एक जो कन्सेप्ट होता की ड्रामा किंवा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही थिएटरमध्ये जायचं, हा कन्सेप्टच कदाचित दूर होऊ जाऊ शकेल. जाहीर व्याख्यानासारख्या गोष्टी बंद होऊ शकतील जर इन केस ते लॉंग टर्म जर ठरलं तर. म्हणून मगाशी जे मुद्दा मी चालू केला की जर एखाद्याला प्रश्न विचारला की करिअरच्या दृष्टीने तुला परदेशात जाऊन शिकायचंय का, उदाहरणार्थ चीनमध्ये जाऊन तुला शिकायचंय का, याचं उत्तर 95% विद्यार्थी देतील की मला परदेशात जाऊन शिकायचं नाहीये, मी इथेच शिकेन. हाच प्रश्न जर आपण कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलेला एखादा विद्यार्थी किंवा अजून काही मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला विचारलं तर तुला फॉरेनमध्ये जाऊन नोकरी करायला आवडेल का, तर हे उत्तर जे पूर्वी 90% लोक सांगायचे की जर तशी संधी मिळाली तर आम्ही नक्की जाऊ, आता हे एक्झॅक्टली उलटं होऊन फक्त 10% लोक म्हणतील कदाचित की कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये परदेशात जाण्याचं डेअरिंग फक्त आम्ही करू, बाकी अदरवाईज लोक म्हणतील आम्ही 4 पैसे कमी मिळाले तरी चालेल, भारत मातेची सेवा करून आम्ही ह्याच देशामध्ये ह्याच राष्ट्रामध्ये इथे काम करू, आम्हाला परदेशाचं आकर्षण राहणार नाही, राहिलेलं नाही. परदेशांचं आकर्षण कमी झाले, नंबर 1ची गोष्ट. आणि नंबर 2ची गोष्ट अशी झाली आहे की जी मेट्रो सिटीज आहेत, मोठी शहरं जी आहेत, दिल्ली, मुंबई, पुणे, अशा शहरांचं आकर्षण शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी जर ह्या शक्यता नंबर 2 आणि 3नी जर डिस्टर्ब केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल हे शिक्षण व्यवस्थेत सुद्धा पाहायला मिळतील. जसं की धुळे, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागातून, कोकणातून हे विद्यार्थी मुंबई आणि पुण्याला शिकायला जायचे, हे प्रमाण यावर्षी तर 100% ह्या शिक्षण व्यवस्थेमधून जे मायग्रेशन विद्यार्थ्यांचं व्हायचं ते होणार नाही. सगळे लोक म्हणतील की आम्ही तालुक्याच्या गावाला शिकू, आम्ही आमच्या गावांमध्ये शिकू, परंतु या शहरांमध्ये येण्यासाठी आम्ही यावर्षी तरी धाडस करणार नाही. जर कोरोना कदाचित 1-2 वर्ष राहिला तर हा परिणाम 2 वर्षापर्यंत राहील आणि जर असं झालं की हा परिणाम मोठ्या स्तरावरती राहिला तर कदाचित एक वेगळा फायदा होऊ शकेल. तो म्हणजे गांधीजींच्या भाषेमध्ये खेड्यांकडे चला असं जे म्हटलं गेलं होतं, तो एक परिणाम साधला जाऊ शकेल. आणि खेड्यांचा विकास जो आपण आता मधल्या काळामध्ये ऑब्झर्व केलं की अनेक चित्रपटांमध्ये दाखवलं, पुस्तकांमध्ये ते सांगितलं होतं, ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. शहरांचं ज्या पद्धतीने बकालीकरण झालेलं आहे,
ज्या पद्धतीने निसर्गाचं ओरबाडण्याचं काम झालेलं आहे, ज्या पद्धतीने शेतीसारखा व्यवसाय हा अडचणीत सापडलेला आहे, ज्या पद्धतीने शहरांना फार किंमत आणि ग्रामीण भागाला फारच कमी दर्जा, असं सगळं चित्र तयार होऊन याचं अर्थव्यवस्था परिणामता अशी झाली की शेतकरी आत्महत्या करतोय आणि जी किंमत आहे किंवा जे आकर्षण आहे ते केवळ शहरांचं आहे. हे कदाचित संपून जाऊन जर इन केस हा कोरोना जास्त काळ राहिला तर ग्रामविकसन आणि त्या भागांमधलं डिसेंट्रलाइज पद्धतीचा विकास, म्हणजे MIDCs फक्त काही विशिष्ट शहरातच असतील असं नाही, इथून पुढच्या काळामध्ये त्याचा विस्तार आणि त्याचं ॲक्च्युअली डेव्हलपमेंट, कारण पूर्वी तर होत्याच परंतु त्याचं डेव्हलपमेंट जास्त झालेली नव्हती, ती डेव्हलपमेंट होऊ शकेल आणि रोजगाराचं विकेंद्रीकरण होऊ शकेल. हे जर झालं तर शहरांवरचा वाढीव बोजा हा सुद्धा कमी होऊ शकेल. या सगळ्यांचा थेट परिणाम करिअर्सवरती होणार आहे. कारण मग शिक्षणासाठी कुठे जायचं आणि रोजगाराच्या संधी कोणत्या असणार आहेत, त्यानुसार अलाइड व्यवसाय काय असतील, ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी याच्यातून एकदम वेगळ्या पद्धतीने रिफ्लेक्ट होऊ शकतात. अर्थात ह्या जर गोष्टी आहेत. मी मगाशी म्हटलं की कोरोना जर कमीच दिवसांचा जर राहिला आणि काही महिन्यांमध्ये जर आपण पुन्हा आपल्या लेव्हलला येऊ शकलो तर कदाचित यातले काही बदल हे फक्त काही महिन्यांसाठी किंवा वर्षभरासाठी असतील. पण निश्चितपणे ट्रॅव्हल टुरिझममध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी कदाचित ते येणारं 1-2 वर्ष हे अडचणीचं असणार आहे. कारण आता इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला कुठं फिरायला जायचं असं म्हणणाऱ्यांची संख्या जवळजवळ शून्यापाशी असणार आहे, अगदी जर इमर्जन्सी वर्क असेल तरच. हाच मोठा परिणाम हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेऊन हॉटेल इंडस्ट्री किंवा केटरिंग इंडस्ट्रीमध्ये जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी सुद्धा एक थोडासा नकारात्मक परिणाम होणार आहे. सगळंच नकारात्मक होईल असं नाहीये, काही गोष्टी चांगल्याही होणार आहेत. चांगल्या होणाऱ्या गोष्टींमध्ये निश्चितपणे सेल्फ रिलायंट बनणं, सेल्फ सफिशियंट बनणं, जो आता माननीय पंतप्रधानांनी जो आत्मनिर्भरता हा मुद्दा सांगितला, खरं तर हा मुद्दा अनेक वर्षांपासून स्वदेशी नावाने सुद्धा येत होता. आणि ग्लोबलायझेशनच्या नंतर जे झालं की सगळंच्या सगळं आता आपण बनवायचं नाहीये, जे आपल्याला बनवता येईल ते आपण बनवू, बाकीचं आपण बाहेरच्या देशातून घेऊ. ग्लोबलायझेशनमुळे सगळे देश जोडले गेले. आता हे देश जोडल्यामुळे काय अडचण झाली ती आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने कळली. इथून पुढच्या काळामध्ये भारतासारखा देश कदाचित विचार करेल की आपण सेल्फ सफिशियंट बनूयात. सेल्फ सफिशियंट म्हणजे जेवढं शक्य तेवढं, अदरवाईज 100% तर शक्य होणार नाही. पण सेल्फ सफिशियंट बनण्याच्या प्रोसेसमध्ये जे आपली अंडर डेव्हलप्ड गोष्टी ज्या होत्या, ज्या आपण खूप विकसित केलेल्या न केलेल्या गोष्टी होत्या, यांच्याकडं शासनाला, शिक्षण व्यवस्थेला, त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या प्रोफेशनल्स लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता स्कोप मिळण्याची शक्यता वाढेल. करिअरचा एक नियम आहे, ज्याला स्कोप नाही त्याला स्कोप आहे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, मंदीनंतर संधी असते. म्हणजे खूप अडचण निर्माण झाली तर त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारच्या काही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सेल्फ रिलायंट बनण्याच्या प्रोसेसमध्ये भारतामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्यवसायांना चालना मिळू शकते. जसं की इलेक्ट्रॉनिक्स सारखं क्षेत्र असेल, ज्या क्षेत्रामध्ये चीननी त्यांची मक्तेदारी राबवली होती आणि या मक्तेदारीचा एक वेगळा गैरअर्थ घेऊन हिंस्र पद्धतीने जगाची इकॉनॉमी ताब्यात घेण्यासारखं काम हे चायनासारख्या देशांनी केलं. हा आपण थेट आरोप करू शकत नाही, परंतु त्यांच्या तशी पावलं दिसत होती किंवा दिसतायत. हे पाहता भारतासारख्या देशाकडे इथून पुढच्या काळामध्ये इम्पोर्ट जो प्रकार आपण करतो, इम्पोर्ट करण्याचा प्रकार इतका वाढला होता की दुर्दैवाने राखी पौर्णिमेच्या राख्या, गणेशोत्सवामधल्या मूर्त्या, दिवाळीमधल्या लाईटच्या माळा, प्रत्येक सणाला उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिकच्या किंवा ज्या आपण म्हणतो की कमी काळासाठी चालणाऱ्या ज्या टिकणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी, इलेक्ट्रॉनिक्समधल्या अनेक गोष्टी यांचं एक प्रकारचं मोठं मास प्रोडक्शन होऊन भारतामध्ये त्याचं इम्पोर्ट केलं जात होतं. आणि हा सगळा इम्पोर्ट केल्यामुळं भारतातले त्या क्षेत्रातले संबंधित व्यवसाय हे गप्पगार पडले होते. इम्पोर्ट सबस्टिट्यूशन हा त्याला पर्याय आहे. हा इम्पोर्ट सबस्टिट्यूशन बाहेरनं येणारी जी आयात आहे ती थांबवण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल. आणि तशाच पद्धतीचं इम्पोर्ट सबस्टिट्यूशन म्हणजे आम्ही साधारणतः त्या जवळ जाणारं प्रोडक्शन चालू करू, त्यासाठीची रोजगार निर्मिती आगामी काळात चालू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने लागणारं इलेक्ट्रॉनिक्स असेल, सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली असेल, नेटवर्किंग सारखं सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, हे भारतामध्ये विकसित व्हायला लागेल. कारण रेडीमेड मिळणाऱ्या चायनाच्या गोष्टींमुळे किंवा अन्य देशांमधील गोष्टींमुळे भारतातले तंत्रज्ञ हे निश्चिंत झाले होते. आपण फक्त युजर फ्रेंडली, आपण फक्त युजर्स आणि फक्त कस्टमर्स बनलो होतो. इथून पुढच्या काळामध्ये कोरोनानंतर निगेटिव्ह गोष्टी आपण पाहिल्या, सकारात्मक गोष्टी अशा नक्की घडतील की या सकारात्मक गोष्टींमधून भारतामध्ये छोटे व्यावसायिक तयार होऊ शकतील. आता भारत एक सरकार म्हणून सुद्धा, एक राष्ट्र म्हणून सुद्धा आणि सगळी यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींना निश्चितपणे पाठबळ देईल अशी आपली अपेक्षा आहे.
आणि म्हणून या सगळ्या स्तरांवरचं शिक्षण, मग याच्यामध्ये छोटे छोटे कोर्सेस असतील की ज्या कोर्सेसमधून आपण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना काही प्रमाणात रोजगार देऊ शकू, अशा काही गोष्टी घडतील. दुसरी एक शक्यता, सेल्फ रिलायंट बनणं जसं शक्य आहे तसं दुसरी एक शक्यता म्हणजे जगामध्ये जो मगाशी मी आपलं नेट ब्रेक व्हायच्या आधी जे मी तिथं मुद्द्यापाशी आलो होतो, तो म्हणजे भारताने एक वेगळा मेसेज जगाला दिलेला आहे. भारताची संस्कृती ही जगामध्ये एका अर्थाने वेगळी आहे असं प्रकट व्हायला लागेल. दुर्दैवाने आपले आकडे सुद्धा वाढत चाललेत, परंतु काही लोक सांगतात की ते जगाच्या तुलनेने थोडे कमी आहेत. त्याच्यात आपण जर छोटंसं सुख मानलं तर आपण असं म्हणूयात की जगामध्ये जर भारताचा वेगळा ठसा उमटायचा असेल वेगळ्या पद्धतीने, तर जगातल्या अन्य देशांच्या इकॉनॉमीचा विचार करतात त्या देशांचे राष्ट्रप्रमुख असा विचार करू लागतील की आम्हाला चीनसारख्या देशाबरोबर किंवा अजून एक XYZ 2-4 देशांची यादी यांच्यापेक्षा आम्हाला भारत सोयीस्कर वाटतोय. आणि भारत सोयीस्कर वाटतोय आणि भारतामध्ये एकतर लेबरची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि भारत ही एक मोठी एक बाजारपेठ आहे, एक मोठं मार्केट सुद्धा आहे. दोन्ही अँगल इथे जागा सुद्धा मुबलक उपलब्ध आहे, कुशल तंत्रज्ञान उपलब्ध आहे, अकुशल तंत्रज्ञान उपलब्ध आहे, तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये भारताची गेल्या 60-70 वर्षाची कामगिरी सुद्धा चांगली आहे. आणि असं पाहता भारताची मार्केटची जी पॉवर आहे, परचेसिंग पॅरिटी आहे, ती सुद्धा कदाचित 2-4 वर्षानंतर सुधारणार असेल अशी जर अपेक्षा केली तर जगातील काही मोठ्या कंपनीज, कॉर्पोरेट सेक्टरमधले मोठे बडी जी आसामी आहेत, ह्या त्यांचा मोर्चा ह्या भारताकडे कदाचित वळवतील, ही एक शक्यता आहे. असं जर झालं तर आपल्याला रोजगाराच्या संधी आणि व्यवसायाच्या संधी या दोन्हींमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये चांगला फायदा झालेला दिसून येऊ शकेल. सोशल डिस्टन्सिंगचे काही निगेटिव्ह परिणाम आपल्या काही व्यवसायांवरती निश्चितपणे होणार आहेत. सलूनसारखा व्यवसाय असेल ज्याच्यामध्ये लोक एकमेकांच्या जवळ जायचं का नाही हा विचार करतील. हॉटेलिंगसारखा व्यवसाय असेल ज्याच्यामध्ये आपण एकमेकांच्या जवळ जायचं का नाही, एकत्रित येण्याचे सगळे प्रकार असतील. सोशल डिस्टन्सिंग अडचणीचं ठरेल. पण मगाशी मी तुम्हालाच म्हटलं की असं जरी झालं तरी या सोशल डिस्टन्सिंगला एक उपाय, पर्याय म्हणून काही गोष्टी तयार होणं, इनोव्हेशन्स तयार होणं हे शक्य होईल. लोकशाही जागर मंचाने काही प्रश्न मला जे पाठवले ते त्यातला एक प्रश्न असा आला होता की इथून पुढच्या काळामध्ये इन्व्हेन्शन्स आणि इनोव्हेशनला संधी राहू शकेल का. मला असं वाटतं की ही संधी इतकी अपार असेल की आज जो व्यक्ती ह्या आजारावरती लस शोधून काढेल त्याला तर नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा त्याचं नाव रेकमेंड केलं जाऊ शकेल. कारण अख्ख्या मानवजातीवरची समस्या ही व्यक्ती जर घालवणार असेल तर अशा प्रकारच्या संशोधनाला निश्चितपणे चालना असेल. मास्क आपण जो आता लावतोय हा मास्क अडचणीचा आहे, तो बऱ्याच वेळा खाली येतो, बऱ्याच जणांना मास्क परवडत नाही, बऱ्याच वेळा तो मास्कनी चेहऱ्यावरती काही व्रण निर्माण होतात. वेगळ्या पद्धतीचे मास्क येतील का. आपण काहींनी ते नाकामध्ये घालण्याचा एक मास्क पाहिला असेल, नाकाची बोळं बुजवण्याचा एक प्रकार की श्वास घेता येतोय परंतु संक्रमण होणार नाही. असे काही नवीन प्रकार मार्केटमध्ये निश्चितपणे येतील. सोशल डिस्टन्सिंगसाठी सुद्धा एकमेकांपासून लांब न राहता एकमेकांपासून संसर्ग टाळण्यासाठीच्या काही गोष्टी ह्या होऊ शकतात. कोरोनानंतरचं जग हे शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा वेगळं असणार आहे आणि प्रोफेशनसाठी सुद्धा बदललेलं असणार आहे. आपण एकच अपेक्षा करणार आहोत की ही कोरोनाची जी नामुष्की आणि हे खूप मोठं संकट जे आहे, हे संकट काही काळ जर चाललं तर मात्र आपलं पूर्ववत जे जग आहे ते पुन्हा पहिल्यासारखं चालू होऊ शकेल. काही व्यवसाय याच्यामध्ये पूर्णपणे संपून जातील तर काही व्यवसाय याच्यामध्ये नवीन स्वरूपात आणि मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. जसं ऑनलाईन तंत्रज्ञान मी जे म्हटलं, हे ऑनलाईन तंत्रज्ञानामध्ये मोठी एक प्रकारची एक गरज निर्माण होईल. आजही आपण डिजिटल प्रमाणाकडे थोड्या प्रमाणात वळलेलं असल्यामुळे डिजिटलच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी घरात बसून करता येऊ शकतात. हे असे काही फायदे आगामी काळामध्ये कोरोनानंतरच्या बदललेल्या विश्वामध्ये होऊ शकतील. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढे सरकत असताना आणि त्याच्या अनुषंगाने करिअरबद्दलचे काही बेसिक्स पण बोलायचे असं ठरलेलं असताना मला वाटतं की शेती, हवामान खातं, पर्जन्यमान किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. अपघात प्रवण क्षेत्र, त्याच्यामधले होणारे अडचणी, ह्या सगळ्या गोष्टी जिथे पेंडिंग काम आहे, जिथे काम करायला गरज आहे त्या ठिकाणी आम्ही काम करू असं म्हणणारे जे लोक आहेत ते त्या क्षेत्रामधल्या करिअरमध्ये 4 चांद लावत असतात. करिअर म्हणजे वेगळं काय. करिअर म्हणजे आता आपण कोरोनाची पार्श्वभूमी पाहिली, कोरोनामुळे काही होईल असं आपण पाहिलं, त्याच्या शक्यता पाहिल्या. पण मुळात करिअर म्हणजे काय, तर करिअर म्हणजे कोणतेही काम करत असताना मला आनंद वाटला पाहिजे, मला छान वाटलं पाहिजे, असं छान वाटणारं जे काम आहे ते म्हणजे करिअर आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरा एक मुद्दा आहे की जिथे कामाची गरज आहे ते काम मी जर करू शकलो तर मग कामातलं समाधान मला जास्त मिळणार आहे. त्यामुळे करिअरच्या अत्यंत सोप्या व्याख्या मी केल्यात. त्यापैकी अजून एक व्याख्या मी सांगेल ते म्हणजे पैसा केंद्रित करिअर करण्यापेक्षा कर्तृत्व केंद्रित जर आपण करू शकलो तर
निश्चितपणे करिअरचे खूप मोठे आयाम आपल्याला प्राप्त करता येतील. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी किती पैसे मला मिळतील, माझं किती नाव होईल, असा कधीही विचार त्यांच्या पूर्ण करिअरच्या कुठल्याही टप्प्यात निश्चितपणे केलेला नसेल. डॉक्टर कलाम साहेबांना एकच हवं होतं, ते म्हणजे माझ्या देशाला संरक्षण सिद्धतेच्या बाबतीमध्ये किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मला काहीतरी काम करून दाखवायचे, DRDOच्या माध्यमातून काम करून दाखवायचे. डॉक्टर कलाम साहेबांनी ते काम केलं. कलाम साहेबांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस ते व्हॉट्सअपवरती काही मेसेज आले होते, त्याच्यात आपण वाचलं की त्यांच्या घरी काय सापडलं, तर त्यांच्या घरी सापडले हजारो प्रबंध त्यांनी जे लिहिले होते. त्याच्यानंतर शेकडो पुस्तकं जे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधले एक प्रकारचे ग्रंथ होते. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे मेडल्स त्यांना जे मिळाले होते आणि 2 फाटके कोट जे काखेमध्ये फाटले होते, जे जीर्ण झाले होते. परंतु डॉक्टर कलाम साहेबांना ते कोट कसे दिसतात यापेक्षा मी काय लोकांना सांगतोय आणि लोकांशी कसा बोलतोय, लोकांना काय पद्धतीने प्रेरणा देतोय, हे त्यांना महत्त्वाचं होतं. कलाम साहेबांच्या घरी पैसे नाही सापडले, कलाम साहेबांच्या घरी संपत्ती नाही सापडली. कलाम साहेबांच्या घरी सापडलेली संपत्ती ही पुस्तक स्वरूपात होती, ग्रंथ स्वरूपात होती. मला असं वाटतं की करिअर म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये. करिअर म्हणजे हेच आहे की ज्या माध्यमातून तुम्ही समाजाची, देशाची सेवा करता आणि तुमचं जे आयुष्य आहे ते समाधानी करता, ते यशस्वी करता, ते कृतकृत्य करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये खरं तर ते बसून खाऊ शकले असते, आनंदाने जगू शकले असते आणि आयुष्याचा खूप मोठा आनंद घेऊ शकले असते. तसं असताना सुद्धा रयतेला गरज काय आहे हे ओळखून त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यस्ततेत काढलं आणि संपूर्ण आयुष्य फक्त एक प्रकारे संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं असा प्रश्न जर आपण विचारला तर आपण सांगू शकतो की महाराजांनी जे काही केलं त्याच्यामुळे आज आपण जे जगतोय, जे उत्तमपणे जगतोय, ते त्यांच्यामुळे जगतोय. मग अशा पद्धतीने कार्य करून माझ्या कामाची पोचपावती, माझ्या कामाची एक प्रकारचं आउटपुट हे समाजाला जर कायमस्वरूपी मिळणार असेल तरच ते करिअर आहे असा सुद्धा एक अर्थ निघतो. तो काहींच्या बाबतीत त्यांना शक्य होतं. मी 10वी 12वी आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे एक आव्हान करेल की आपण करिअरच्या याही अर्थाकडे बघूयात की मला हे आयुष्य मिळालंय, हे आयुष्य मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार याच्यासाठी व्यस्ततेत घालवलं तर काय होईल. असं जर घालवलं तर कदाचित करिअरचे जे अनेक आयाम आहेत, पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, सन्मान, कामातलं समाधान, पद, मानमरातब, यातल्या एक 2-4 गोष्टींना आपण निश्चितपणे स्पर्श करू शकतो. पण फक्त पैसा जर आपण केलं तर कदाचित करिअरचे सगळेच आपल्या अंगी असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला वापरता येतील असं होणार नाही. पैसा कमवू आपण, परंतु करिअरचा खऱ्या अर्थाने जो स्पर्श व्हायला पाहिजे, तो ज्या अर्थाने तू तुझ्या अंगातली कौशल्य ज्याचा जिथे वापर व्हायला पाहता ते होणं शक्य होणार नाही. आणि म्हणून 10वी 12वी पदवीच्या विद्यार्थ्यांना मी कायमस्वरूपी सांगत असतो. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय. मुळात करोनानंतर आणि शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या बदलांनंतर सुद्धा आपली करिअरची उद्दिष्ट मात्र तीच असतील. ती म्हणजे मी योगदान देण्यासाठी काम करणार आहे, मी सेवा देण्यासाठी काम करणार आहे. पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा हे 100% मिळणार आहे. डॉक्टर नीतू मांडके यांना एकदा प्रश्न विचारला होता ऐकणाऱ्या श्रोत्यांपैकी एका महिलेने, पालकांनी, की डॉक्टर नीतू मांडके तुम्ही किती पैसे कमावतो. डॉक्टर नीतू मांडके हे हृदयशल्य विशारद होते. हृदयावरती ते ऑपरेशन करायचे, त्यातले ते सर्जन होते. डॉक्टर नीतू मांडकेंनी प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना खूप राग आला आणि ते एकदम चिडल्याने ते त्या महिलेकडे पाहून म्हणाले, काय दरिद्री प्रश्न विचारलाय. त्या बाई खूप घाबरल्या, खाली बसल्या. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरती नाना पाटेकर सुद्धा होते. पुण्यात एका महाविद्यालयात तो कार्यक्रम होता. डॉक्टर नीतू मांडकेंनी त्यांच्या झुपकेदार मिशांवरतून हात फिरवला आणि पुन्हा एकदा त्रासिक स्वरात त्या बाईकडे बोट दाखवून म्हणाले की तुम्ही मला प्रश्न विचारायचा होता करिअर बद्दलचा, तुम्ही मला असा प्रश्न विचारला पाहिजे होता, कारण तुमच्यासोबत काही मुलं बसली तिथे, तुम्ही असा प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉक्टर बनण्यासाठी तुम्ही अभ्यास किती केला. तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे होता की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास कसा करायचा असतो. तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे होता की हृदयावरती ऑपरेशन करताना तुमच्या हृदयामध्ये धडधड होते का. तुम्ही हाही प्रश्न विचारला पाहिजे होता की डॉक्टर नीतू मांडके आत्तापर्यंत लक्षात राहिलेलं सगळ्यात अवघड ऑपरेशन कोणतं. परंतु तुम्ही दुर्दैवाने प्रश्न विचारला की किती पैसे कमवता. ते म्हणले मी उत्तर दिल्याशिवाय जाणार नाही, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. डॉक्टर नीतू मांडके त्या महिलेकडे पाहून म्हणाले की तुम्ही आणि तुमची मुलगी माझ्या हॉस्पिटलमध्ये या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच काम करा, माझ्या अकाउंट्सवरती मध्ये येणारे जे पैसे आहेत ते पैसे तुम्ही मोजा. ते म्हणले वेळ संपून जाईल परंतु नोटा संपणार नाहीत, एवढे पैसे मी कमावतो. पण दुर्दैवाने या निर्णयासाठी ज्याचा अर्थाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्यासाठी मी डॉक्टर झालेलो नाहीये. मी डॉक्टर झालोय ते रुग्णाच्या सेवेसाठी,
रुग्णाला इथे ॲडमिट केल्यानंतर त्याला आनंदाने घरी पाठवण्यासाठी ॲम्ब्युलन्समधनं चालत आलेला पेशंट हा चालत चालत आपल्या उपचारांनी घरी जायला पाहिजे, ह्यासाठी मी वैद्यकीय सेवामध्ये क्षेत्रामध्ये आलो आहे, त्यासाठी मी करिअर करतोय. पैसा मिळतो ही दुसरी गोष्ट आहे, ती दुय्यम गोष्ट आहे. विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्ही आनंदासाठी काम करतो. करिअर हे आनंदासाठी, आणि आनंद घेत असताना तो आनंद असा असला पाहिजे की करिअरची अत्यंत छोटी व्याख्या अजून एक मी केली, ती म्हणजे करिअर म्हणजे असं काम की जे काम करत असताना काम वाढल्यानंतर तुम्हाला आनंद वाढला पाहिजे. काम वाढल्यानंतर आनंद वाढला पाहिजे. आजही कोरोनाचे पेशंट तपासत असणाऱ्या अनेक डॉक्टर्स, त्यातल्या काही महिला आहेत, काही पुरुष आहेत, ह्या डॉक्टर्सचे आपण काही बाईट्स वाचत असतो, पाहत असतो, फेसबुकवरती पाहत असतो. ते लोक सांगत असतात की आम्ही दिवसाचे 20-20 तास काम करतोय, 18-18 तास काम करतोय. समोरचा पेशंट हा जिवंत राहायला पाहिजे. कॉल जर आला तर आम्ही ताबडतोब तिथे जातोय, आमचा जीव धोक्यात घालून तिथे जातोय. खरं तर अशी जी मंडळी आहेत की जी मंडळी स्वतःहून काम करत आहेत, लोकशाही जागर मंचचे कार्यकर्ते आहेत आणि त्या अनुषंगाने अनेक काम करणाऱ्या संघटना आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून वस्ती भागामध्ये जाऊन ते स्वॅब गोळा करण्यासाठी जात आहेत, लोकांना सेवा असलेल्या वस्तू देण्यासाठी जात आहेत. हे का होतं माहिती का? ह्याचं एकच कारण आहे की तुम्हाला ते काम आवडत असतं आणि काम वाढल्यानंतर सुद्धा तुम्हाला आनंद वाढतच असतो. ते काम वाढल्यानंतर जर दुःख व्हायला लागलं तर ते तुम्ही करिअर करत नाही. उदाहरणार्थ एखादा पोलीस असेल आणि त्याला जर फोन आला की ताबडतोब तुम्ही ड्युटीवरती जॉईन व्हा, रात्री 1:30 वाजता जर कॉल आला आणि त्या पोलिसाच्या मनात अशी भावना आली, अरे रे मी आता झोपलो होतो, मला तुम्ही का उठवलं. एखाद्या डॉक्टरला असंच रात्री 12:30 वाजता कॉल आला आणि डॉक्टर जर म्हणाला की मी आता झोपतो, त्या इमर्जन्सीमध्ये पेशंट असलेल्या पेशंटला सांगा की जरा थोडासा दम काढ, सकाळी 7:30-8 पर्यंत जिवंत राहा, मी सकाळी आंघोळ करून चहा नाश्ता करून येतो आणि तुला तपासतो. तो पेशंटही राहणार नाही आणि कदाचित ते हॉस्पिटलही तुला बोलवणार नाही. ज्या क्षेत्रामध्ये काम करायचे त्या क्षेत्रामध्ये तन मन धन अर्पण करून आम्ही ज्यावेळेस काम करू त्यावेळेस आम्ही त्या क्षेत्रामधले टॉपचे कोणीतरी बनू, एक्सपर्ट बनू. आणि एक्सपर्ट बनणं म्हणजेच करिअर आहे. पैसा हा निश्चितपणे मिळणार आहे, प्रसिद्धी ही निश्चितपणे मिळणार आहे. तू आनंदासाठी कर. सचिन तेंडुलकरला ज्यावेळेस प्रश्न विचारला की ज्यावेळेस तू किती पैसे कमावलेस आणि तुला किती पैसे मिळतात सिक्सरला, IPL मधून किती पैसे, सचिन तेंडुलकर सांगतोय की मला 6 मारताना जो आनंद होतो तो आनंद अवर्णनीय असतो. त्या आनंदासाठी मी क्रिकेट खेळत असतो. किशोर कुमार म्हणत होते की दिवसात 3-3 गाण्यांचं रेकॉर्डिंग करतोय का, तर 3 गाण्यांचं रेकॉर्डिंग करून ज्यावेळेस स्टुडिओमधून खाली येतो त्यावेळेस जो आनंद मिळत असतो, त्यावेळेस शिट्टी मारत मारत मी माझ्या गाडीत बसतो, त्यावेळेस त्या आनंदासाठी तिथंच मला माझं सगळं यश मिळालेलं असतं. पैसा हा नंतर मिळतोच, परंतु मूळ फोकस मी आता थोडंसं त्वेषाने का सांगतोय, त्याचं कारण असं आहे की करिअरबद्दल विद्यार्थी प्रश्न विचारतात. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा मला अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात की आता फार्मसीचे दिवस चांगले असतील, औषध निर्माण शास्त्रामध्ये जास्त स्कोप असेल तर आम्ही फार्मसीला जाऊ का. मला असं वाटतं की प्रश्न चुकीचा आहे. प्रश्न असा असायला हवा, एका विद्यार्थिनीने मला जो प्रश्न विचारला होता पूर्वी की कोरोनासारख्या आजारासारखाच आता त्यावेळेस कॅन्सर आजाराची भीती असायची, कॅन्सरची भीती अजूनही आहे. ती म्हणाली की कॅन्सर आजार होऊच नये यासाठी जन्मलेल्या बाळाला जर आपण कॅन्सरची लस, अँटी कॅन्सर अशी लस तयार करून देऊ शकलो तर काय होईल सर, तसं करता येईल का. 9वीतली विद्यार्थिनी ज्यावेळेस कॅन्सरवरती लस शोधता येईल का, औषध शोधता येईल का असा प्रश्न विचारते. मला सांगायचं की त्या विद्यार्थिनीने जर 11वी-12वी सायन्स केलं आणि फार्मसीमध्ये जर ती या करिअरमध्ये गेली तर ती विद्यार्थिनी कदाचित त्या लसीवरती काम करेल का आणि तिला यश मिळेल का माहीत नाही, परंतु ती जे काम करेल ते पॅशनेटली काम असेल आणि असंच पॅशनेटली काम विविध क्षेत्रांमध्ये करण्यासाठीचे तज्ज्ञ तयार व्हावेत. हाच कदाचित मी व्यक्ती म्हणून प्राध्यापक विजय नवले आणि लोकशाही जागर मंच म्हणून या संघटनेचा उद्देश असा होऊन कदाचित आजचं हे व्याख्यान सत्र ठेवले. मी आता माझ्या व्याख्यानाच्या थोड्या अगदी महत्त्वाच्या शेवटाच्या भागाकडे जाणार आहे, परंतु खूप महत्त्वाचा भाग आहे. तो भाग असा आहे की करिअर म्हणजे नेमकं काय. तर करिअर म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पेंडिंग काम आहे त्या क्षेत्रामध्ये मी काम करणार. म्हणजे काय, तर म्हणजे आता कोरोनाचं संकट आपण पाहिलंच. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांच्या लक्षात आलीत की नेमकी पेंडिंग वर्क कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत आणि कशा कशा पद्धतीने मला जायचं आहे. काही जरा मागचा मागोवा घेतला तर लक्षात येईल की माळीण नावाचं गाव पुणे जिल्ह्यामधलं, एक दिवशी ढगफुटी होते काय आणि अख्खा तो डोंगर कडा कोसळतो काय आणि माळीण गाव पूर्णपणे त्या डोंगर कड्याखाली गाडलं जातं काय, कुणी शिल्लकच राहत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. मला आश्चर्य असं वाटतं, दुर्दैव असं वाटतं, डोळ्यातून आपल्या अश्रू आले, टाहो फोडला आपण. जुलै महिन्यातली ती घटना होती. हे काय झालं, कसं झालं, कुणी कोणाला दोष द्यायचे. उत्तर असं आहे की ती ढगफुटी होणार आहे हे सांगणारं कुणी नव्हतं का आपल्याकडं. बऱ्याच वेळा गारपीट होते, गारपीट झाल्यानंतर द्राक्षाचं अख्खच्या अख्खं पीक जातं, टोमॅटो जातात, ते शेतकरी आत्महत्या करतील नाही तर काय करतील. मग हवामान खात्यामध्ये
काम करणाऱ्या मंडळींनी तसे अचूक अंदाज जर वर्तवले तर आपल्या शेतकरी बांधवाला त्याचा उपयोग होणार आहे. एखादं माळींसारखं गाव हे गाडलं जाणार नाहीये. म्हणून हे भाषण ऐकणारा किंवा कदाचित त्याही पद्धतीने वैयक्तिक स्तरावरती विचार करणारा 8वी 9वी 10वी 11वी 12वीतला कदाचित पदवी स्तरावरचा विद्यार्थी असा विचार करेल की मी हवामान खात्यात काम करेल. तिथे कदाचित उत्तम माणसं नाही आहेत का? तसं असेल तर कदाचित मी जाईल. कदाचित माणसं उत्तम आहेत परंतु सॉफ्टवेअर नीट नाहीये का? मग मी स्टॅटिस्टिक्समध्ये काम करण्यासाठी तसा विषय निवडेल. मी IT सेक्टरमध्ये जाऊन वेदर फोरकास्टिंग सारखं सॉफ्टवेअर अशा पद्धतीने तयार करेल की मी जर अचूक अंदाज वर्तवला तर त्याच वेळेस पावसाचा पहिला थेंब पडेल. असं काम, पेंडिंग काम, हवामान खात्यामध्ये कामाची गरज आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये कामाची गरज आहे, हॉस्पिटल्समध्ये कामाची गरज आहे, पोलीस यंत्रणा, इमर्जन्सी सेवामध्ये कामाची गरज आहे. ती विमानतळावरती जिथे क्वारंटाईन करण्याची व्यवस्था असायला पाहिजे ते क्वारंटाईन निर्माण करण्यासाठीची गरज आहे. आमचा शेतकरी बांधव जमिनीमध्ये ज्यावेळेस 40 फूट खाली जातो आणि त्याला पाण्याला बोरला पाणी लागत नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात पण जमिनीतून अश्रू येत नाहीत. मग 8वी 9वीतला एखादा विद्यार्थी पेंडिंग काम हा मुद्दा त्याच्या लक्षात आलेला आहे. करिअर म्हणजे पेंडिंग काम करायचं हे त्याला कळलंय. जिथं कमी तिथं आम्ही असं म्हणणारे लोक ज्यावेळेस तयार होतात तो विद्यार्थी म्हणतो की जसा माणसाच्या शरीराचा हाडांचा एक्सरे काढला जातो तसा जमिनीचा एक्सरे काढता येईल का? असा जमिनीचा एक्सरे जर काढू शकलो तर पाण्याचे जे प्रवाह आहेत, मेजर प्रवाह कोणता, मायनर प्रवाह कोणता, टेम्पररी कोणता, परमनंट कोणता, किती डायमीटरचा प्रवाह आहे हे आम्हाला लख्खपणे कॉम्प्युटरच्या मॉनिटरवरती दिसेल. जमिनीच्या खाली लपलेलं पाणी आता सॅटेलाइटच्या रचनेतून काही प्रमाणात शक्य होतं परंतु अजून तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही. ते आम्हाला करायचंय. ते आम्हाला करायचे असं म्हणणारे शालेय स्तरावरचे विषय विद्यार्थी आता पुढे येऊन म्हणतील की मी अशा पद्धतीने शिक्षण घेईल. कदाचित ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असेल, कदाचित ते जिओलॉजीमध्ये असेल, कदाचित ते सॉईल या विषयातलं असेल, कदाचित ते सिग्नल सिस्टीम्समधलं असेल. असं तंत्रज्ञान करून देईल. शेतकऱ्याला कळेल कोणत्या ठिकाणी पाणी घ्यायला पाहिजे. तो शेतकरी पाणी घेईल. त्याने काढलेलं कर्ज उपयोगाला येईल. कदाचित त्याला कर्ज फेडण्याच्या अडचणीमुळे होणारी जी आत्महत्या आहे ती वाचू शकेल. करिअर म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काही नाही. मी कुणाला उपयोगाला पडेल आणि ह्यासाठीचं पूरक शिक्षण कोणतं? मग उतरत्या क्रमाने आम्ही मागे मागे सरकू. मला आश्चर्य वाटतं काही विद्यार्थी असाही विचार करतात दररोज पेपरला आता गेले 2 महिने अपघात होत नाहीयेत परंतु इतर वेळेस सुद्धा कदाचित कोरोना संपल्यानंतर अपघाताचं दुर्दैवाने पुन्हा सत्र चालू होईल. ते वाचवायचं असेल तर काय करता येईल? अपघातातून एकही माणूस मेला नाही पाहिजे यासाठी काय करता येईल? एका शाळेमध्ये मी व्याख्यानाला गेलो असताना एक विद्यार्थी म्हणाला, सर ट्रकचं चाक अंगावरून जर एखाद्या माणसाच्या गेलं तर तो माणूस मरणार नाही यासाठी काय करता येईल का? काही टेक्नॉलॉजी करता येईल का? इन्व्हेन्शन करता येईल का? मी त्याचा प्रश्न ऐकल्यानंतर त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला की सेन्सर सिस्टम बसवता येईल का? समोर आलेली बायोलॉजिकल ऑब्स्टॅकल ती कळल्यानंतर एखादी ट्रे सिस्टीम पुढे जाऊन त्याला उचलेल का? खरचटलं जाईल, अंगाला लागेल, जखमा होतील पण अंगावरनं चाक जाणार नाही. असं काहीतरी मी एक उपाय त्याला सांगितला. त्या मुलाच्या डोळ्यात पाणी चमकलं. कार्यक्रम झाल्यानंतर मी शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रश्न विचारला, या मुलाने मला हा प्रश्न का विचारला असेल? आणि त्यावेळेस त्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की हा मुलगा 2रीत असताना ह्याचे वडील रोड ॲक्सिडेंटमध्ये अंगावरनं ट्रकचं चाक गेल्यामुळे खलास झालेत आणि तेव्हापासून हा त्या धक्क्यातून बाहेर आलेला नाहीये. पण तो असा विचार करतोय की आता इथून पुढच्या काळामध्ये कुणाच्याच घरातले वडील याच्यातून मरता कामा नाहीत यासाठी कदाचित त्याने हा प्रश्न विचारला असेल. मला तुम्ही सांगा, हा मुलगा करिअर क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंगमध्ये ऑटोमोबाईलमध्ये गेल्यानंतर काय दर्जाचं काम करेल? तो पैसा मला कोणती पोस्ट देणार? मला फॉरेनला पाठवणार का? मला कशा पद्धतीचा बंगला देणार? मला सोमवार बुधवारी कशा पद्धतीचा आहार असणार आहे? शनिवार रविवारी सुट्टी असणार आहे का? हा प्रश्न विचारणार नाही. तो विचारताना हा प्रश्न विचारतोय, मला माणसांची आयुष्य कशी वाचवता येतील. याच पद्धतीने एक विद्यार्थी सांगतोय की दारू पिलेला माणूस गाडी चालवतो आणि त्यामध्ये ऍक्सिडेंट होतो. तो म्हणतोय की अल्कोहोलिक सेन्सर्स, स्मेल सेन्सर्स गाडीत बसवता येतील. अल्कोहोलिक सेन्सर बसवल्यानंतर दारू पिलेला माणूस जर गाडीत बसला तर याने चावी जरी पिळली तरी गाडी चालू होणार नाही, कारण गाडीच्या आतल्या एकमेकांच्या पार्टला मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एकमेकांची माहिती एकमेकांना सांगितली जाईल. गाडी चालू नाही करायची. पेताड आलाय हे पोलिसाला नाही कळणार परंतु गाडीला कळेल. इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची अनेक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ऑटोमेशन, रोबोटिक्स या सगळ्या गोष्टी येतील. कोरोना नंतरच्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी माणसाला प्रत्यक्ष तपासणीसाठी जायचं नाहीये डॉक्टरांना, त्या ठिकाणी रोबोट जाऊ शकतील का? मला असं वाटतं की डेंटिस्ट सारखं काम, अगदी तोंडाच्या जवळ जाऊन काम करायचंय, या ठिकाणी रोबोटचं काम वाढेल का? या रोबोटला तंत्रज्ञान देणारे सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधले सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकलचे लोक यामध्ये काम करतील, जे ऑटोमेशनमध्ये असतील.
इथे डॉक्टर काम करतोय पण प्रगत तंत्रज्ञान त्याला याच्यामध्ये मदत करतंय. ज्या ज्या ठिकाणी पेंडिंग काम आहे त्या पेंडिंग कामांमध्ये आम्ही छानपणे काही काम करू शकलो तर मला वाटतंय की करिअरची जी काही विस्तृत दालनं आहेत ती आपल्याला दिसू लागतील. करिअर ही अत्यंत सहज सोपी प्रक्रिया आहे, आनंद देणारी प्रक्रिया आहे. मला काय मिळणार यापेक्षा मी काय देणार हा विचारच करिअरमधला अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. हा विचार त्या त्या काळामध्ये भगतसिंगांनी केला, गांधीजींनी केला, टिळकांनी केला. म्हणून कदाचित आपल्याला स्वातंत्र्य मिळून आज आपण या सुराज्यामध्ये आहोत, स्वराज्यामध्ये आहोत. अजूनही आपल्याला योगदान काय देता येईल हा विचार इथून पुढच्या काळामध्ये गरजेचा आहे. कोरोनानंतरचं जग निश्चितपणे थोडं वेगळंच असणार आहे. परदेशाचं आकर्षण कमी होतंय, महानगरांचं आकर्षण कमी होतंय. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जाऊन काम करणारे तशा पद्धतीने वेगळ्या प्रोफेशन्सच्या मागे जाणारे लोक तयार होतील. निश्चितपणे ही येणारी तरुण पिढी जी आहे ती नकारात्मक विचारांची नाही आहे, ती सकारात्मक विचारांची आहे. आता मला ऑडिटोरियममध्ये जाऊन गाणं म्हणता येत नाहीये म्हणून युट्यूबवरतून स्वतःचे चॅनल चालू करून गाणं म्हणणारी सुद्धा मंडळी या समाजामध्ये तयार होत आहेत. तशा पद्धतीने अभिनय करणारी माणसं तयार होत आहेत. शिक्षक बेचैन झालाय, तो आता ऑनलाईन पद्धतीने शिकवायला लागलाय. याही पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला फुलप्रूफ सिस्टीम्स आणि ऑटोमेशन सिस्टीम वापरता येतील ती सगळी करिअर क्षेत्र आगामी काळात पुढे जाताना दिसतील. तर करिअरच्या ह्या सगळ्या मांडणीमध्ये अगदी थोडासा एक भाग राहिलाय तो मी मांडतो आणि त्यानंतर आपल्या या माझ्या ऑनलाईन सत्राला विराम देतो. दुर्दैवाने मगाशी थोडंसं इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आला होता, तरीसुद्धा आपण सगळेजण या सत्रामध्ये आहात. तर लोकशाही जागर मंचाच्या कार्यकर्त्यांनी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले होते. त्यातलं काही प्रश्नांची उत्तरं मगाशी 1-2 प्रश्नांची उत्तरं मी दिलेली आहेत. तरीसुद्धा अजून एक प्रश्न आला आहे जो जरी तुमचा नसला तरी तो तुमच्या कुणाचा तरी नातेवाईकाचा कुणाचा तरी असेल ते सांगता येईल म्हणून तो विचार करावा. BPEd नंतर MPEd करावं का आणि स्पोर्ट्समध्ये काय करिअर आहे. मला तुम्ही सांगा, ज्या देशाला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक काय साधी साधी पदकं सुद्धा मिळत नाहीयेत अशा देशामध्ये चिडलेला म्हणजे जो देशावरती प्रेम करतोय परंतु ऑलिम्पिकमध्ये यश नाही मिळालं म्हणून चिडलेला जो तरुण आहे तो म्हणू शकतो की मी शालेय स्तरावरच्या विद्यार्थ्यांसाठी काम करेल, मी असं काम करून दाखवेल की हे माझं आयुष्य त्यासाठीच वाहून घेईल. मग मी त्यासाठी BPEd केलंय, MPEd केलंय. पगार किती मिळेल हा मूलतः पहिला प्रश्न नाही. मी का या क्षेत्रात येतोय याचं कारण हे आहे असं ज्यावेळेस तो म्हणेल ऑलिम्पिकमध्ये माझा भारतातला कुणीतरी पुढे सरकायला पाहिजे, मला नाही जमलं परंतु मी माझे विद्यार्थी घडवेल असा म्हणणारा कुणीतरी पुढे आला. BPEd MPEd शिक्षण त्या अर्थाने उपयोगाचं आहे. व्यावहारिक दृष्टींच्या बाजूने जर बोलायचं झालं तर थोडीशी अडचणीची बाजू अशी की एकूण शाळांमध्ये असलेलं एकूण आता फायनान्शियल रिसोर्सेस आणि याच्यामध्ये स्पोर्ट्सला दिलेला असलेला दर्जा हा पाहता प्रत्येक शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचरची संख्या थोडीशी मर्यादित असते. या निमित्ताने लगेच मला हा एक मुद्दा सांगायचा आहे की नॅरो होणारी करिअरची स्पर्धा आणि वायडर होणारी करिअरची स्पर्धा, कारण त्याच्यात पुढच्या काही 2 प्रश्नांची उत्तरं पण येऊन जातील. स्पर्धा परीक्षा करायचे असं म्हणणाऱ्यांची खूप मोठी संख्या आहे. मी एकदा एका व्याख्यानाला गेलो होतो आणि सहज प्रश्न विचारला. 3-1 विद्यार्थी समोर बसले होते. प्रश्न असा विचारला की कुणाकुणाला कलेक्टर व्हायला आवडेल. समोर 2,500-3,000 विद्यार्थी होते. कुणाला कलेक्टर व्हायला आवडेल असं म्हटल्यानंतर ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी हातवर केला. फोटोग्राफर जो फोटो काढत होता कार्यक्रमाचा त्याने पण हातवर केला आणि व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी जोरात टाळ्या पिटल्या. अरे म्हणले आपले गावच भारी. 3,000 विद्यार्थ्यांनी कलेक्टर होण्यासाठी हात वर केला. मी त्यांना सांगितलं की साहेब जरी वातावरण चांगलं वाटलं तरी ही तशी आजारी समाजाची मानसिकता आहे. कारण एका तालुक्यातनं एका जिल्ह्यातनं 3,000 IAS अधिकारी होऊ शकतात का? 7-8 लाख 10 लाख 12 लाख विद्यार्थी देशातून बसतात आणि एखाद्या बॅचमध्ये साधारणतः 100 110 120 IAS अधिकारी होऊ शकण्याची आपल्या अख्ख्या देशाची कॅपॅसिटी आहे. मग असं म्हणणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की मला IAS अधिकारी का व्हायचंय. जसं मगाशी मी उल्लेख केला की गरिबाची झोपडी जाळणारा अधिकारी व्हायचंय का गरिबाच्या झोपडीतली चूल पेटवणारा अधिकारी व्हायचंय, कशासाठी अधिकारी व्हायचंय. आणि याचं उत्तर जर मला प्रामाणिक कर्तव्यदक्ष समाजासाठी काम करणारा अधिकारी व्हायचंय असं जर असेल तर मग तू स्पर्धा परीक्षा तयारी कर. कारण क्रिकेटच्या मॅचमध्ये जसे फक्त 11च लोक घेतले जातात त्याच पद्धतीने स्पर्धा परीक्षांमधून सिलेक्ट होणाऱ्यांची संख्या ही सुद्धा मर्यादित असते. फक्त कोरोना नंतरच्या जगामध्ये मला असं वाटतंय की काही सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरती होऊ शकते. कोरोना नंतरचं जग या विषयावरचा आपला आजचा व्याख्यानाचा विषय. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सुद्धा काही जागांची संख्या वाढेल, वयोमर्यादा वाढेल आणि सरकार या मानसिकतेमध्ये आहे की अनेकांना रोजगार देण्यासाठी, कारण बऱ्याच जणांचे रोजगार जात आहेत, त्या पार्श्वभूमीवरती युवकांना रोजगार देण्यासाठी काही नवीन जागा काढतील.
परंतु स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा हा अप्रोच असायला पाहिजे. अजून एक मुद्दा मला या ठिकाणी या निमित्ताने जमलोय आपण तर सांगायचा आहे, तो म्हणजे 2 ऑप्शन्स आपल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. ऑप्शन नंबर 1 ऐकायला बरा वाटेल. ऑप्शन नंबर 1 आहे ही 2-4 वर्ष मजा करायची. टाइमपास करायचा, ट्रिपल सीट गाडी रॉंग साईडनी चालवायची, पत्रिका नसेल तरी लग्नाला जेवायला जायचं, कुणाची डीजेची मिरवणूक चालू असेल तरी तिथं नाचायला घुसायचं, कुणी बोलत नाही तरी घुसायचं, जमतं सगळं, फ्रेंडशिप होते सगळी. अचानक हॉटेलमध्ये जेवून यायचं, घरी आईने स्वयंपाक केला, ढाब्यावरनं खाऊन आला, मजा कर. का? ये जिंदगी ना मिलेगी दोबारा. करिअरमधली अत्यंत महत्त्वाची वर्ष 12वी नंतरची 3-4 वर्ष ही अशीच पद्धतीने एन्जॉयमेंटमध्ये घालवली. फेसबुक, इंटरनेट, व्हॉट्सअप, स्टेटस, टिकटॉक हे सगळ्या ह्याच्यामध्ये टाइमपास चाललाय, चित्रपट, स्वतःच्या करिअरमध्ये काही लक्ष नाही, दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतोय. आणि हे सगळं करत असताना अशी 4-5 वर्ष निघून गेली. 3-4 वर्ष मजा करा आणि पुढची 30-40 वर्ष फक्त सजा भोगा. कारण याच्यातून शिक्षण होणार नाही, झालं शिक्षण तर अपुरं होईल, झालं तर ते दर्जेदार होणार नाही, नोकरी मिळणार नाही, मिळाली तर कमी पगाराची मिळेल. आणि असं करत करत सगळ्याच्या सगळं आयुष्य हे दुःखात जाऊ शकतं. मी सगळ्या ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सल्ला देतोय. ऐकणारे विद्यार्थी निश्चितपणे हुशार आणि शहाणे आहेत म्हणूनच ते फेसबुक लाईव्हवरती आलेत. पण तुम्ही तुमच्या मित्रांना सांगा की कोरोनानंतर ज्यावेळेस आपण पुन्हा पूर्ववत होऊ त्यावेळेस हे जे आयुष्य आहे यातली ही 3-4 वर्ष खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 असा आहे की ही 3-4 वर्ष महत्त्वाची आहेत, याच्यामध्येच आपण कष्ट करायचे आहेत. इतके कष्ट करायचे आहेत की या 3-4 वर्षांच्या कष्टानंतर पुढचं अख्खं आयुष्य, पुढची 30-40-50 वर्ष आपण सुखात असलं पाहिजे. मित्रांनो, मी अनुभव सांगतो काही अधिकाऱ्यांचे की एखादा अधिकारी असे कष्ट करून मोठा अधिकारी बनतो, उद्योजक बनतो, संशोधक बनतो आणि ते सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस तो त्याच्या ऑफिसपाशी येतो किंवा कुठे मीटिंगला जातो, कारमधनं पोचल्यानंतर कारचा दरवाजा आतून सुद्धा उघडावा लागत नाही, कुणीतरी बाहेरनं दरवाजा उघडतं, एस्कॉर्ट केलं जातं, तुम्हाला आत घेऊन गेलं जातं, चहा कॉफी काय हवंय ते विचारलं जातं, फॅन बंद करून AC लावला जातो, तुमच्यासाठी पाहिजे ते सगळं होतं. मित्रांनो, फक्त एकच केलं असतं त्याने फक्त ती 3-4 वर्ष जी आहेत ना कॉलेजच्या जीवनातली, तीच फक्त कष्टात घालली असतात. कष्ट म्हणजे वेगळं काही नाही आहे, शिक्षण घ्यायचंय, अभ्यास करायचा आहे आणि फक्त आपलं उद्दिष्ट गाठायचंय. मला करिअरच्या या निमित्ताने हे फाउंडेशन सांगताना ऑप्शन नंबर 2ची आठवण करून द्यायची आहे की फक्त 3-4 वर्ष कष्ट करू आणि त्यानंतरचं पुढचं जे आयुष्य आहे ते सुखात काढू. हे 2 मुद्दे, स्पर्धा परीक्षांच्या मागं किती विनाकारण जायचंय का कशासाठी जायचंय, आणि दुसरा मुद्दा कोणत्या वयात कष्ट करायचे. ह्या पार्श्वभूमीवरती दुसऱ्या प्रश्नाकडे मी जातो. जॉब मिळण्यासाठी काय करावं, ह्याचे उत्तर मला अगदी सहजपणे देता येईल. जॉब मिळण्यासाठी आपल्याला कॉम्पिटंट बनवावं लागेल एज्युकेशनच्या बाबतीमध्ये. आणि आता जो काळ बदललाय, कोरोनानंतरच्या काळामध्ये सुद्धा त्याचा वरचष्मा असणार आहे, तो म्हणजे तुम्ही नुसतं शिक्षण नाही, त्यातले मार्क नाहीत, पदवीचे मार्क नाहीत, तर तुमच्यामध्ये कोणती कौशल्य आहेत, त्या कौशल्याच्या अनुषंगाने तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट केली आहे का. अशी जर तुमची डेव्हलपमेंट झाली असेल तर त्या कौशल्यांच्या आधारे तुम्हाला जॉब मिळणं अवघड नाही. याच्यामध्ये कदाचित ती डोमेन स्किल्स असतील, म्हणजे जर तुम्ही मोबाईल रिपेअरिंग करणार असाल तर मोबाईल रिपेअर करता आला पाहिजे. कदाचित जर तुम्ही शिक्षक होणार असाल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ही झाली डोमेन स्किल्स. आणि दुसरी स्किल्स आहेत ती म्हणजे भाषाविषयक किंवा संवाद कौशल्यांची स्किल्स. याची सुद्धा आजच्या काळामध्ये गरज आहे. तीही गरज व्यक्तिमत्व विकसनाच्या माध्यमातून आपण करावी. तुम्हाला निश्चितपणे जॉब मिळेल. आणि सकारात्मक जर आपण राहिलो तर निश्चितपणे जॉब मिळणं असेल, स्पर्धा परीक्षा पास होणं असेल, एखाद्या करिअरमध्ये किंवा व्यवसायामध्ये पुढे जाणं असेल, हे अवघड नसतं. मला या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना हेही सांगायचं आहे की बुद्धिमत्तेच्या जीवावरती काही कामं होतात, मार्कांच्या जीवावरती काही ठिकाणी तुम्हाला एंट्री मिळते, परंतु जीवनामध्ये खूप मोठी यशस्वी झालेल्या लोकांची जर आपण यादी केली तर असं लक्षात येईल की बौद्धिक क्षमतेपेक्षा इच्छाशक्तीवरती ही माणसं पुढे गेलेली आहेत आणि इच्छाशक्तीच्या द्वारे ही माणसं मोठी झालेली आहेत. त्यामुळे 10वीमध्ये 92% मार्क आणि 12वीमध्ये 64% मार्क आणि नंतर कुठेतरी काहीतरी सर्वसामान्य शिक्षण करणारी माणसं दिसतात. त्यासोबत 10वीमध्ये 53% मार्क आणि नंतर कुठेतरी कलेक्टर बनून काम करतोय असंही चित्र दिसतं. उद्योजक बनून भोसरी, पिंपरी चिंचवड या भागामध्ये, मुंबईमध्ये कुठेतरी स्वतःचा व्यवसाय आहे असंही चित्र दिसतं. त्यामुळे इच्छाशक्तीवरती सगळं असतं. ही इच्छाशक्ती प्रज्वलित करणं कदाचित लोकशाही जागर मंचाचा आजच्या या व्याख्यान सत्राचा उद्देश कदाचित हाच असेल. मी तुमच्यासमोर बोलतोय, माझ्या कंठाचं ऑपरेशन झालंय, जिथून आवाज निघतो त्या भागाचंच ऑपरेशन झालेलं आहे, तरी सुद्धा मी तुमच्याशी थोडासा ताकद लावून बोलतोय. मला समोर विद्यार्थी दिसत नाहीयेत, लोकांच्या टाळ्यांचा आवाज येत नाहीये, लोक प्रतिसाद देताना दिसत नाहीयेत, पण मी गेल्या 2 महिन्यापासून
कॅमेऱ्याच्या एका छोट्या बोळाकडे बघून बोलायचं आणि तो एक कौशल्य विकसित करायचं आपलं स्वतःचं आणि तो आनंद घ्यायचा, हे मी स्वतःमध्ये आता बदल केलाय. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये, करिअरच्या विविध क्षेत्रांमध्ये कोरोना नंतरच्या काळामध्ये अशीच स्वतंत्र कौशल्य प्रत्येकाला विकसित करावी लागणार आहेत. खचून जायचं नाही, रडायचं नाही, निगेटिव्ह बोलायचं नाही. फक्त इथून पुढे, आणि अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे आपल्याला वळायचंय तो म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ह्या सगळ्या गडबडीमध्ये, ह्या सगळ्या घाबरगुंडीच्या परिस्थितीमध्ये, ह्या जगामध्ये भारत जगद्गुरू बनू शकेल का? माय नेशन माय करिअर, जगामध्ये भारताचा वरचष्मा राहू शकेल का? हा केवळ पैसा कमवण्यासाठी नाही, वैभवशाली भारत बनवण्यासाठी नाही, सुजलाम सुफलाम भारत, जो निसर्गाला सोबत घेऊन जाईल, जो माणसांना किंमत देतो, जो समाजातील, देशातील, पृथ्वी मातेवरच्या ह्या सगळ्या विश्वातील सर्व चराचरांना किंमत देतो, अशी संस्कृती असलेला भारत समाज, हा भारत समाज निर्माण करायचा असेल तर ती संधी आहे का? हाही विचार आत्ता या निमित्ताने आपण करायचा आहे. ते पेंडिंग काम आहे. जगामध्ये एक भारत वर्ष म्हणून आपण निर्माण करू शकतो का? चीन सारख्या देशाची मनोवृत्ती आपल्या सगळ्या लोकांनी पाहिली आणि म्हणून जगामध्ये भारत हा दुसऱ्यावरती आक्रमण न करणारा देश, परंतु मानवतेचे संस्कार करणारा देश एक विशिष्ट हेतूने पुढे जाईल का? पण हे करायचं असेल तर गरीबडं राहून चालणार नाही, कंगाल राहून चालणार नाही, रडणारे बनून चालणार नाही. यासाठी आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॉमर्स, विविध क्षेत्रातली कौशल्य, उद्योजकता यामध्ये आपण सिद्ध व्हावं लागेल. आपल्याला संशोधन करून दाखवावं लागेल. आपण केलेले प्रॉडक्ट्स खरं तर जगातल्या इतर देशांनी घ्यायला पाहिजेत. मगाशी मी बोलताना लिंक तुटल्यामुळे थोडंसं माझं मगाशी तो मुद्दा बोलताना राहिला होता. आपण इथे जे करू ते मेड इन इंडिया म्हणून जाईल. पूर्वी मेड इन चायनाला व्हॅल्यू होती, आता मेड इन चायना म्हणजे लोक घाबरतात. मेड इन इंडिया म्हणून आपण जाऊ. चायनाचा आपण द्वेष निश्चित करत नाहीये, त्यांनी जे काही केले ते सुद्धा प्रशंसनीय आहे, परंतु तशा स्वरूपाचं आपल्याला करता येईल का, हा मुद्दा. आणि मुळात भारत राष्ट्र म्हणून सुद्धा बाजूला ठेवूयात की हे निसर्गाने जे निर्माण करून दिलं, जे आपल्याला डोळं आता चष्मा दाखवलाय की आता बघा तुम्ही काही चुकताय का, ओरबाडून घेताय का? ओरबाडून घ्यायचं नसेल तर एकत्रितपणे संसार करूयात. निसर्गाला, प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना घेऊन आपण एकत्रितपणे विकास करायचा आहे, समतोल विकास करायचा आहे. ह्यासाठी खूप मोठं पेंडिंग कार्य असणार आहे. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची इथून पुढच्या काळात मोठी गरज आहे. मी माझ्या व्याख्यानाच्या शेवटाकडे जाताना काही अजून प्रश्न आहेत. आत्मनिर्भर भारत म्हणजे काय? तो शेती विषयात होईल का? निश्चितपणे होईल. शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. ज्याला स्कोप नसतो त्याला स्कोप असतो. या नियमाच्या अंडर लगेच नाही, परंतु काही दिवसामध्ये शेतीला व्हॅल्यू असणार आहे. आणि गेल्या काही 2 महिन्यामध्ये, दिवसांमध्ये पाहिलं असेल आपण, काही दिवसांमध्ये की जे काही चालू होतं ते जसं मेडिकल क्षेत्र होतं एका बाजूला, तसं दुसऱ्या बाजूला शेती चालू होती. ती शेती चालू होती म्हणून आपण जिवंत राहिलो मित्रांनो. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये जे काही क्षेत्र शिल्लक राहिलेले त्या क्षेत्रामध्ये त्या शेतीचा अभ्यास करून, त्या विषयातलं आधुनिक तंत्रज्ञान असेल, त्यातलं काही बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून असेल, त्यातलं आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर असेल, BSc असेल, BTech असेल, या ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा शिक्षण आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाचा एक प्रश्न मला आलेला आहे. निश्चितपणे पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसायाच्यामध्ये आपल्याला मोठी कामगिरी करता येऊ शकेल. नव्हे तो भारताचा जुना इतिहास पण आहे. भारतामध्ये या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आपण मधल्या काळामध्ये थोडंसं डार्क एजमध्ये गेलो होतो, परंतु एका नवीन पद्धतीने कोरोना नंतरच्या जगामध्ये आपल्याला याची मांडणी करता येऊ शकते. आपण मगाशी म्हणालो की थोडंसं ट्रॅव्हल्स आणि टुरिझमकडे थोडासा एक नकारात्मक सूर राहील काही दिवस, पण नंतर आपण असा विचार करू शकलो पाहिजे की कोकण सारखा भाग आहे ज्याचा आपण पर्यटन म्हणून काही करू शकतो का? आगामी काळामध्ये कोरोनासारखे आजार येण्यापासून मानवजात निश्चितपणे काळजी घेईल आणि असे आजार येणार नाही यासाठी रचना लावेल. मग असं जर झालं तर मग जगभरातील लोकांचा जसा पूर्वी नालंदा म्हणून आपल्याकडे पाहिलं जात होतं तसं होईल का? आता स्वप्न आहे, सगळ्या गोष्टी स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होतील असं नाही, पण एक विचारच जर करायचा असेल आणि राष्ट्र हा मुद्दा जर डोळ्यासमोर ठेवायचा असेल तर हा विषय महत्त्वाचा आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये काय होईल बदल? ऑनलाईन शिक्षण व्यवस्था झालेली. आगामी काळात इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण, प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण याचा विचार जास्त वाढेल. आता विद्यार्थी एनिवे पुस्तकं जास्त वाचतच नाहीयेत. विद्यार्थ्यांना कौशल्य विकसनाचं शिक्षण हे जास्त अपेक्षित आहे. त्या दृष्टीने तसे शिक्षक तयार होणं ही एक काळाची गरज आहे. उद्योजकतेमधल्या करिअरबद्दलचा एक प्रश्न आलेला आहे. उद्योजकतेचं करिअर हे निश्चितपणे मोठं असतं. त्याचं कारण या उद्योजकतेच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी ह्या निर्माण करता, बेरोजगार जे असतात त्यांना रोजगार देता, भारताची इकॉनॉमी जी आहे ती ॲक्सेलरेट करण्याचा प्रयत्न हा उद्योजक करणारा जो असतो तो व्यक्ती करत असतो. फक्त आपल्याला हवंय असं की कोरोना नंतरच्या जगामध्ये शहरांमध्ये धारावी, भवानीपेठ आपण पाहिलं हे सगळ्या ठिकाणी गर्दीचा भाग आहे. गर्दीच्या भागामध्ये कोरोना जास्त पसरलाय.
इथून पुढच्या काळामध्ये व्यवसाय निर्मिती करत असताना पॉकेट्समध्ये आपण ज्याला असं म्हणता येईल की गावागावांमध्ये अनेक प्रकारचे छोटे आउटसोर्सिंग केलेले व्यवसाय जेव्हा चालतील तेव्हा असं बोजवारा उडणार नाही आणि ह्या उद्योजकतेच्या माध्यमातून जे लोक बेरोजगार पुणे मुंबईकडे जे येत होते, उत्तर प्रदेशमधून लोक आपल्याकडे येत होते, ते होणार नाही आणि त्या भागामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीचं, मगाशी मी या मुद्द्याचा उल्लेख निश्चितपणे केला होता, असं होऊ शकेल. 12वी नंतर डिप्लोमा करावा का 10वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग करावं हा जो मुद्दा आहे. 10वी नंतर डिप्लोमा 3 वर्षांचा असतो, 10 आणि 3 13 शिक्षण नापास नाही झाला तर, आणि डिप्लोमा नंतर डिग्री हे 3 वर्षांचं असतं, 1 वर्ष माफ असतं, 13 आणि 3 16. 12वीच्या मार्गे जर गेला तर 10 आणि 2 12 आणि 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स, 12 आणि 4 16, दोन्ही मार्ग समान आहेत. हा प्रश्न अगदी फॅक्च्युअल प्रश्न म्हणून त्याचं उत्तर मी फॅक्च्युअल देतोय. दोन्ही मार्ग चांगले आहेत. फक्त ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त मेडिकल, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर असे ऑप्शन्स ओपन ठेवायचे आहेत, या विद्यार्थ्यासाठी डिप्लोमाच्या ऐवजी 12वी सायन्स करून जाणं हे इंजिनिअरिंग जाणं जास्त श्रेयस्कर ठरू शकतं. एक महत्त्वाचा प्रश्न आलाय, ऑनलाईन सर्टिफिकेशनचा सुळसुळाट फार झालाय, तर ते आपण त्याचा उपयोग होईल का? निश्चितपणे ज्या गोष्टी अशा सहज मिळतात त्याचा फार मोठा फायदा नसतो, पण आता घरी बसून काय करणार, यापेक्षा ऑनलाईन सर्टिफिकेशन करा. लॉंग टर्म सर्टिफिकेशन करण्यापेक्षा छोटे मॉड्यूलचे सर्टिफिकेशन करा, त्याचा उपयोग होईल, त्याच्यातून तुम्हाला थोडंसं एक वॉर्मअप होईल आणि तो विषय कळायला लागेल. एम्बेडेड सिस्टीम असेल, PLC असेल, कॅडकॅम सारखं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं असेल, त्याच पद्धतीने फाईन आर्ट्स मधले काही कोर्स असतील, ॲनिमेशन मधला एखादा कोर्स असेल, घरी बसून करा. त्याची व्यवस्था आता इन्स्टिट्यूटच्या मार्फत तशा पद्धतीने होत आहे आणि असे कोर्सेस केल्यानंतर मग कोरोना संपल्यानंतर मोठे कोर्सेससाठी आपण जाऊ शकतो आणि एकाच जागेवरती बसून आपण विविध ठिकाणी शिक्षणाचा फायदा घेऊ शकतो. यूट्यूब असेल, फेसबुक असेल, यांनी हे सगळं जग सोपं केलेलं आहे. मगाशी फक्त सांगितलेला उल्लेख परत एकदा करतो, शिक्षणासाठी महानगरांचं आकर्षण 1-2 वर्षामध्ये कमी झालेलं आपल्याला निश्चितपणे दिसेल आणि गावातल्या शाळांची किंमत, गावातल्या त्या ठिकाणच्या ज्युनियर कॉलेजची किंमत ही फार असेल आणि कोचिंग क्लासेसचं विनाकारण आलेलं जी खपली आहे, जी सूज आहे, ती सुद्धा कमी होईल. मला वाटतं हे एक निकोप शिक्षण व्यवस्थेसाठी गरजेची अशी गोष्ट होऊ शकेल. अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी विचारले होते. मी तुमच्याशी खरं तर ऑनलाईनचे नियम तोडून जरा जास्तच वेळ बोलतोय. असं जरी असलं तरी लोकशाही जागर मंचच्या या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मला या ठिकाणी बोलवलं, मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, मी प्राध्यापक विजय नवले, मी आपल्यासमोर कायमस्वरूपी उपलब्ध असतो. कायमस्वरूपी मी तुमच्यासाठी या विषयावरती बोलण्यासाठी येईल. कोणत्याही विद्यार्थ्याचा, भारतातल्या राज्यातल्या कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रश्न त्यांनी मला मोबाईलवरती विचारावा, मी त्याचं उत्तर विनामूल्य पद्धतीने देत असतो. गावागावामध्ये जाऊन बोलत असतो. लोकशाही जागर मंचचाही कार्यक्रम याच पद्धतीने लोकशाही मूल्य रुजावेत यासाठी गरजू लोकांसाठी चालू आहे. याच माध्यमातून आजचा हा विषय होता. मला 2 विषय मांडायचे होते, कोरोनानंतरचं करिअर आणि शिक्षण, त्यासोबत एकूणच जनरल करिअर याही विषयावर मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी यातला काही भविष्यवेत्ता नाही, मी यातलं कळणारा काही अर्थकारणी नाही. मी मगाशी त्यामुळे सांगितलं होतं की कोरोनाच्या 3 शक्यता आहेत. तो लवकर जाईल, तो मध्यम कालावधीमध्ये जाईल म्हणजे 6 महिन्यात जाईल, किंवा कोरोना कदाचित 2-5 वर्षे राहील. या तिन्ही शक्यतानुसार काय काय होईल याची आपण चर्चा केली. आपण सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की कोरोना लवकरात लवकर जावा, इतक्या लवकर जावा की आपण त्याला लवकरात लवकर विसरून पण जाऊ, मनुष्यहानी कमी व्हावी आणि सगळे जे इन्फेक्टेड लोक आहेत ते सगळे रिकवर व्हावेत. आणि असं जर झालं तर मात्र पूर्वीसारखंच करिअर, पूर्वीसारख्या शिक्षण व्यवस्था आणि पूर्वीसारख्याच रचना राहतील. माणसाला या निमित्ताने आपले दोष कळलेले आहेत, हे दोष माणसाने शिकून घ्यावेत. ह्या दोषामध्ये निसर्गाला जपलं पाहिजे, हा एक मुद्दा कळलाय. प्राण्यांना मारून खायला नाही पाहिजे, हा एक मुद्दा कळलाय. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये बॅलन्स अशा पद्धतीचा विकास करू. ह्या पृथ्वीतलावरती आपण एकटेच स्वार्थी असे माणूस नाही, सगळ्यांना घेऊन जायचंय, हाही विचार उपयोगाचा आहे. मला असं वाटतं की त्या अनुषंगाने लिखाण करणारे, त्या अनुषंगाने बोलणारे, त्या अनुषंगाने संशोधन करणारे याही लोकांना इथून पुढच्या काळामध्ये छान गती असेल. अर्थातच सध्या तर ऑनलाईनचा मात्र एक मोठा वरचष्मा या सगळ्या ठिकाणी दिसून येतो. तर करिअरच्या या माझ्या आजच्या व्याख्यान सत्रामध्ये मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे की माझ्या काही बाजू आपल्यासमोर मांडाव्यात. निश्चितपणे ऐकणाऱ्यांमध्ये सुद्धा काही मंडळी याच्यात अजून माहितीवाली असतील, ज्ञान प्रक्रियेत प्रचुर असतील, त्यांनीही आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करावं आणि लोकशाही जागर मंचच्या वतीने असलेल्या या सामाजिक कार्यामध्ये स्वतःचंही थोडंसं अर्ध्य द्यावं. असं जर झालं, भारत एक राष्ट्र म्हणून निर्माण झालं, मोठं एक विकसित झालं. आपण जगद्गुरू म्हणतो, काही लोक त्याची चेष्टाही करतात, परंतु ते बाकीचे निगेटिव्ह मुद्दे बाजूला ठेवून जर एक राष्ट्र म्हणून आपण एक
यशस्वी बनू शकलो, गरिबी आपण हटवू शकलो आणि एक सुजलाम सुफलाम भारत बनू शकलो आपापल्या प्रत्येकाच्या करिअरच्या माध्यमातून, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून, तर भगतसिंग स्वर्गातून निश्चितपणे म्हणतील यासाठीच आम्ही फासावर गेलो होतो. गांधीजी म्हणतील यासाठी तर मी माझं अख्खं आयुष्य विसलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्मा एक प्रकारे आनंदाने म्हणेल की मी माझं जे आयुष्य रयतेसाठी दिलं होतं, हे स्वराज्याचं स्वप्न मी पाहिलं होतं, ते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने खऱ्या अर्थाने माझे मावळे बनून विविध क्षेत्रांमध्ये कार्य करू शकलात, हेच आम्हाला पाहिजे होतं, असे ह्या सगळ्या थोर व्यक्तींचे आत्मे म्हणतील. आणि असं जर झालं तरच आपणही म्हणू की आम्ही आमच्या काळामधलं चांगलं काम करू शकलो. असं चांगलं काम करण्यासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी, ह्या कोरोनामधून बाहेर येण्यासाठी, भारत राष्ट्र म्हणून एक अजून विकसित होण्यासाठी आणि मानव समाज हा सर्व प्राणी मात्रांना घेऊन, पर्यावरणाला घेऊन समतोल विकासाकडे जाण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देऊयात आणि या शुभेच्छांसह आपण आगामी वाटचाल करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.